हॅलो एव्हरीवन. चला तर मग भेटूया माझ्या छोट्या मित्रमंडळाला. फायनली आमचा प्लॅन झालेला की आम्ही सगळेजण भेटणार आहे. हे खूप वर्षांपासून चाललेलं. इट इज ऑलमोस्ट 6 to 7 years. सगळे आपल्या आपल्या मुलांना घरी ठेवून आलेले ॲज युजल, कारण कोणाला त्यांची लुडबुड नको होती मध्ये मध्ये. तर आम्ही पोहोचतोय आरतीच्या घरी. ॲक्च्युली आमचा प्लॅन झालेला की आम्ही बारामतीत भेटायचं, पण आरतीची तब्येत जरा ठीक नव्हती म्हणून मग आम्ही फायनली ठरवलं की आरतीला भेटायचं. सो ही जी दिसते तुम्हाला ती आहे आरती आणि तिची ट्विन्स मुलं शौर्य गाथा. एवढ्या वर्षांनी आम्ही सगळे भेटणार होतो, तर सगळ्यांना खूप एक्साइटमेंट होती, खूप मजा येणार होती हे तर माहीत होतं. सो फायनली आम्ही तिच्या घरी गेलो, थोडंसं नाश्ता वगैरे केला. मग नंतर वेळ आली गिफ्टची, आणि गिफ्टचं तर आमचं सगळ्यांचं एकदम अनप्लॅन्ड होतं. कोणालाच माहीत नव्हतं की सगळेजण एकमेकांसाठी गिफ्ट घेणार आहेत. आणि आम्ही ते सगळे गिफ्ट्स अनबॉक्सिंग वगैरे केले आणि सगळ्यांना खूप छान छान गिफ्ट्स मिळाले. चला तर मी ओळख करून देते. हा आहे संग्राम, पाठीमागे बसले ते चेतन आणि मयूर. ह्याला थोडंसं इग्नोरच करा कारण ह्याला खूप भूक लागलेली आणि मुलांना भेटायचं प्लॅन तर आमच्या चेकलिस्टमध्येच नव्हता, पण लकीली आम्ही सगळेजण भेटलो. सर्वांसोबत गप्पा मारत मारत कधी संडे संपला समजलंच नाही. आणि आम्ही सगळे निघालो कारण सगळे आपली आपली मुलं घरी ठेवून आलेले, तर सगळ्यांचे लक्ष तिकडेच लागलेले. सगळ्यांना घरून कॉल यायचे, कधी येणार आहे कधी येणार आहे. आणि फायनली आम्ही निघालो आमच्या आमच्या घरी. तर हे सगळे आहे माझे मित्रमंडळ. मुलांचं बरं असतं ना, त्यांना कॉल केला की सगळे लोक अवेलेबल झाले. मुलींना म्हटलं की त्यांना थोडासा प्लॅन करावा लागतो की यार कसं पॉसिबल होईल, की सगळं मॅनेज करावं लागतं आणि मग निघावं लागतं. आता परत माहीत नाही कधी भेटणार आहे, म्हणून हाच शेवटचा डाटा बाय बाय होता. आता नेक्स्ट कधी भेटणार आहे ते कोणालाच माहीत नाही आहे, कारण हे प्लॅन आमचे खूप वर्षानंतर होतात. कोणाला टाईम मिळतो, कोणाला मिळत नाही. सो फायनली आम्ही आज भेटलो. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते पण मला कमेंट करून सांगा, आणि अजून अपकमिंग व्लॉग्स पाहिजे असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.